आंब्या तुझो टाटाळ मोडून रथ सजविला, आंब्या तुझो टाटाळ मोडून रथ सजविला, कोण्या देवाचा रथ सजविला, गणपती देवाचा रथ सजविला, कोण्या देवाचा रथ सजविला, गणपती देव। नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यशघात ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा जो ब्लॉग होणार आहे तो खूप सुंदर आणि मस्तच होणार आहे, कारण आजच्या ब्लॉगसाठी मी जरा काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट डिसाईड केलं आहे। कारण ह्या आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांना दोन गोष्टी दिसणार आहे, एक तर आपलं आहे आगमन आणि दुसरं आहे विसर्जन। तर जे आगमन आहे ते आहे खैरेणीचा राजा म्हणजे साकीनाक्याचा, आणि त्याचबरोबर विसर्जन जे आहे ते आहे कांदिवलीच्या श्रीचं म्हणजेच आपल्या कांदिवलीमधलं। तर हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत पहा, मध्येच कुठे स्किप करू नका, कारण या ब्लॉगमध्ये खूप सुंदर शॉर्ट्स आणि मस्त आगमनपासून ते विसर्जन सोहळा हे दोन्हीही पूर्ण फुटेज कंप्लीट आहे। त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर देखील करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता मी तर रेडीच आहे, मी तर निघतोय, तुम्ही माझ्यासोबत या। बरोबर जसं सकाळपासून तुम्ही हा ब्लॉग बघतच असाल, जसं सकाळी आपण आगमन सोहळा बघितलं खैरेणीचा राजा म्हणजेच आपलं साकीनाक्याचा, त्याचबरोबर आज एकाच दिवशी एक आगमन आणि दुसरं होतं विसर्जन सोहळा। तर विसर्जन सोहळा आहे ते आपल्या कांदिवलीचा श्री म्हणजे चारकोप मधला गणपती। तर तो गणपती होता मागे गणेश उत्सवचा, पण मध्ये जे POP बंदी वगैरे होती त्यामुळे आपल्याला त्याचं विसर्जन झालेलं नव्हतं। तर आज त्या बाप्पाचं विसर्जन सोहळा म्हणजे एक बाप्पा आला आपल्या घरी आणि एक बाप्पा चाललाय त्याच्या घरी। त्याचबरोबर सकाळचं दर्शन आपण केल्यानंतर आत्ता आपण आलेलो आहे कांदिवली भागात म्हणजे चारकोपला, आणि आता आपण बघणार आहे विसर्जन सोहळा। मी पण बघतो, तुम्ही पण बघा, तर मग चला या।
नमस्कार. आज आपण आलेलो इथे कांदिवलीच्या श्रीला, म्हणजेच आपल्या विसर्जन सोहळ्याला, म्हणजे आपला मागी गणेश उत्सवाला जो बाप्पा आलेला त्याचं विसर्जन थोड्या कोणतरी कारणांसाठी झालेलं नव्हतं. पण त्याचबरोबर त्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यातून आपल्यासोबत सल्लागार आहेत, म्हणजेच मनीष दादा. तर आज आपण दादाला विचारूया की दादा तुझे 2 शब्द आमच्या व्ह्यूअर्सना शेअर करू शकतोस? नाही, असं माझं म्हणणं आहे. आता हे जे आपण जे मागी गणपती जे आज विसर्जन घेतोय, आता हे मागी गणपतीचा विसर्जन हे लोकांना 90% आता लोकांना माहीत आहे की विसर्जन चालू आहे. कारण की 11 फरवरी 2025ला जेव्हा हे विसर्जन अपूर्ण राहिलेला, तेव्हा इकडे जी पब्लिक होती, मुंबईवरून पूर्ण मंडळाची पब्लिक, आपल्या कांदिवलीची पब्लिक सर्व इकडे सपोर्ट करायला आले होते. पण त्यावेळी उच्च न्यायालयाची आपल्याकडे बंदी होती. अचानक उच्च न्यायालयाने 30 जानेवारी 2025ला जे POPवर बंदी झाली, POP ॲज वेल एज इमर्जन ऑफ द आयडल, त्यांचा स्पेसिफिक डायरेक्शन होता की हे सगळं नॅचरल रिसोर्सेसमध्ये विसर्जन करायचं नाही. मग आमच्याकडे काही ऑप्शन नव्हता. मग आम्ही मिरवणूक तर काढली, पण आम्ही मिरवणूक अशी काढली, मग प्रशासनचा पण आम्हाला ते सगळं बघायचा होता. म्हणून आम्ही मिरवणूक काढून आपली जी मूर्ती होती ते परत आपल्या मंडपात नेऊन ठेवली. मग आम्ही ॲज अ ॲडव्होकेट मी कोर्टाची हिअरिंग जेव्हा होती तेव्हा प्रत्येक हिअरिंगला लक्ष ठेवायचे की काय होतं काय होतं. शेवटी 24 जुलै 2025ला 30 जानेवारीची ऑर्डर जे हायकोर्टने वेकेट केली आणि इंटरिम ऑर्डर कंटिन्यू हे इंटरिम ऑर्डर केली की 26 मार्च 2000पर्यंत की तुम्ही हे जे मूर्ती हे सगळं विसर्जन करू शकतात. पण त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स आहे. आणि मग आमच्या मंडळांनी मीटिंग घेऊन हे सगळं कार्यक्रम आयोजित केला. आणि आज आपला पूर्ण मुंबई हे विसर्जन पाहण्यासाठी, आपल्या लाडक्या बाप्पाला विदाई देण्यासाठी पूर्ण मुंबईचे मंडळ आणि कांदिवलीचे लोक आपल्यासोबत आज आलेले आहेत. त्याच्यावरती मी सगळ्यांना आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही जे चॅनल चालवतात, जे माध्यम ते तुमचा आम्हाला खूप सपोर्ट आहे. कारण की तुम्ही जे इंस्टाग्राममध्ये, जे फेसबुकवरती तुम्ही जे लाईव्ह करतात ते मागी गणपतीला लोकांकडे पोचवतात की हे मागी गणपती म्हणून पण काय आहे. आणि तुमचा लोकांचा खूप याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट रोल आहे की लोकांकडे आज मागी गणपती जे जगात पसरली आपल्या महाराष्ट्रात. तर तुम्ही दादाचे थोडेफार शब्द ऐकलेच असाल, कारण आता हा जो महिना हा नुकताच आगमन सोहळ्याचा आहे. पण आता सगळ्यांचे बाप्पा त्यांच्या घरी येत आहेत, पण आपला बाप्पा म्हणजे कांदिवलीचा लाडका श्री तो त्याच्या घरी चाललाय. तर एक मनात आणि डोळ्यामध्ये नम्रपणा घेऊन आपण बाप्पाला निरोप देऊया आणि दाची देखील थोडक्यात भेट घेऊया. दा, खरंच खूप थँक्यू, तुम्ही तिघेही आलात आणि व्ह्युअर्सना थोडेफार शब्द बोललात. खरंच थँक्यू सो मच. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी. पूर्ण ब्लॉग आता आपल्या इथे एंड झालेला आहे. तुम्ही माझ्या मागे आपल्या बाप्पाचं विसर्जन बघू शकतात. ते बऱ्यापैकी पार पडलंय, कारण आत्ता हा जो महिना हा नुकताच आगमन सोहळ्याचा आहे. म्हणजे त्याचबरोबर जसं प्रत्येक भक्ताला आपल्या बाप्पाला घरी आणण्याची किंवा तो जेव्हा येतो प्रत्येक मंडळमध्ये तो प्रत्येकाला एक आतुरता असते. आणि त्याचबरोबर हा जो महिना हा बाप्पाच्या येण्याचा आहे, ना की जाण्याचा. पण जे आपला कांदिवलीचा जो श्री होता तो मागी गणेश उत्सवाचा होता. तर त्याचबरोबर त्या बाप्पाचं आज विसर्जन झालं आहे. आणि जेव्हा मी त्या मंडळाचे जे कार्यकर्ते होते, म्हणजे त्यांचे जे मनीष दादा म्हणून होते कार्यकर्ता,
त्यांचे जेव्हा मी बाईट्स घेतले तर त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्ही नम्रपणा बघितलाच असेल की आपल्या बाप्पाला निरोप देताना, कारण हा जो महिना ऑगस्ट आला 27 तारीख हा बाप्पाच्या येण्याचा आहे. तर पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि हा ब्लॉग थोडासा युनिक केला आहे मी. एंडपर्यंत पहा ना, बघितला तर असेलच तुम्ही, कुठे स्किप तर नक्कीच केला नसेल. त्याचबरोबर आत्ता आपला ब्लॉग इथे पूर्ण संपलेला आहे आणि मी देखील तुमचा निरोप घेतो. पण निरोप घेण्याच्या आधी या चॅनलवर जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट देखील करा. गणपती बाप्पा मोरया.